याचा आस्वाद जो आहे तो साधारण 1-1.25 लाख लोक घेतील। पुण्यात आंबेडकर जयंती निमित्तानं एकता मिसळचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि 10,000 किलोची ही मिसळ विष्णू मनोहर तयार करतात। सर, ही 10,000 किलोची मिसळ आहे। आंबेडकर जयंती गेल्या अनेक म्हणजे मागच्या वर्षी हा उपक्रम होता, कशा पद्धतीचं नियोजन? मागच्या वर्षीचा पहिलं वर्ष होतं आणि यावर्षी हे दुसरं वर्ष, त्याच्यामुळे मागच्या वर्षीचा जो अनुभव आहे तो गाठीस धरून यावेळी अजून जास्त चांगल्या पद्धतीने हा मिसळीचा उपक्रम पायगुडे साहेब, त्यांची संस्था आणि इतर संस्था मिळून सगळे करतायत। आणि एकत्र येऊन केलेलं काम कधी चांगलं असतं, एका चांगल्या भावनेने केलेलं काम आहे आणि ते बाबासाहेबांच्या सगळ्या अनुयायांपर्यंत, भक्तांपर्यंत पोचतंय, तर मजा येते काम करताना। किती याच्यासाठी साहित्य वापरले, किती लोक सगळे काम करतात? बेसिकली मला सांगावंसं वाटेल की ही कढई जी आहे ती 15 फूट बाय 15 फुटाची कढई आहे, 2,500 किलो हिचं वजन आहे आणि 6.5 फूट उंची आहे आणि ही पूर्ण मिसळ जी आहे ती चुलीवर लाकडावर तयार केलेली आहे। साधारण 2,000 किलो मोठ याच्यामध्ये म्हणजे मटकी वापरलेली आहे, 1,000 किलो कांदा आहे, आलं लसूणची पेस्ट 500 किलो आहे आणि इतर मसाले साधारण 550-600 किलो आहे। तेल ह्याच्यामध्ये 600 लिटर वापरलेलं आहे आणि बस। किती वाजता तुम्ही बनवायला सुरुवात केली, अंदाजे किती लोक याचा? ही मिसळ आम्ही ना रात्री 12ला तयार करायला सुरुवात केली आणि आता 7 वाजता ही तयार झालेली आहे पूर्ण वाटायला। किती लोक याचा आस्वाद घेतील आणि किती पाव याच्यासाठी? याचा आस्वाद जो आहे तो साधारण 1-1.25 लाख लोक घेतील आणि प्रत्येकी 2 पाव जर पकडले तर 2 लाख पावांची व्यवस्था झाली आहे। 5,000 किलो यामध्ये फरसाण वापरण्यात येणार आहे आणि सगळे स्वयंसेवक तुम्ही बघत असाल की आता तयारीत आहे, लोक आल्यानंतर त्याला मिसळीचं वाटप होईल। नक्की एकता मिसळ जी आहे ती तयार झालेली आहे आणि ज्या पद्धतीने लोक अभिवादन करण्यासाठी येतील ते या मिसळीचा आस्वाद घेतील। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।